हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नीलम सोवळे यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज सकाळी जरा लवकर उठली आणि आपलं रोजचं रुटीन असतं त्याप्रमाणे सकाळची देवपूजा केली. देवपूजा झाल्यावर मग सकाळची जी कामं असतात ती सर्व केली. मग लादी वगैरे पुसून घेतली. आणि हा जो ब्लॉग आहे तो सोमवारचा आहे, म्हणजे त्या दिवशी अमावास्या होती. तो दिवस चांगला होता, मोठी अमावास्या म्हणतात की त्या दिवशी होती. मग त्यामुळे त्या दिवशी जेवणामध्ये जरा बरेच पदार्थ करायचे होते, त्यामुळे सकाळी आवरून जरा थोडं लवकरच घेतलं. लादी वगैरे पुसून घेतली आणि मग दुर्वाची शाळा पण होती, त्यामुळे मग जे टिफिन बनवणं स्वयंपाक करणं म्हणून मग स्वयंपाकाला लवकरच लागले. मग त्या दिवशी सकाळी लादी वगैरे सकाळची जी रोजची कामं आहेत ती पूर्ण केली आणि डायरेक्ट स्वयंपाकाला लागला. मग जेवणामध्ये मग फ्लॉवरची भाजी करायची होती. मग सुरुवातीलाच पहिला फ्लॉवर वगैरे कट करून घेतला. त्यानंतर तेल वगैरे टाकलं, तेल वगैरे तापू दिलं. त्यानंतर असं जिरा आणि आपण लसूण त्याची फोडणी दिली. आमच्याकडे जी फ्लॉवरची भाजी करतात ती हिरव्या मिरचीमधली आणि पिवळ्या रंगाची असते, ती हिरव्या मिरची ती सर्वांना आवडते. म्हणून बऱ्याच वेळा आमच्याकडे त्याच प्रकारची म्हणजे पिवळ्या रंगाची फ्लॉवरची भाजी होते. मग जिरा आणि लसूण थोडंसं लालसर थोडंसं झालं की त्यामध्ये टोमॅटो आणि मिरची टाकायची आणि ती थोडीशी परतून घ्यायची तेलामध्ये. चांगली व्यवस्थित परतली की त्यामध्ये मग फ्लॉवर कट केलेला असतो तो फ्लॉवर आणि बटाटा, साल काढलेला बटाटा तो कट करून ठेवलेला असतो तो त्यामध्ये टाकायचा. आणि टाकल्यानंतर त्यामध्ये मग आपल्या हिशोबाने हळद जेवढी लागेल तेवढी टाकायची, मीठ आपल्या अंदाजाने टाकायचं आणि ते हलवून घ्यायचं. त्यानंतर मग ते व्यवस्थित हलवलं की हलवल्यानंतर त्या भाजीमध्ये पाणी न टाकता फक्त तेलावर आणि वाफेवरच आता त्यामध्ये मीठ टाकल्यामुळे भाजीला पाणी सुटतं बऱ्यापैकी. मग त्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर अशी वाफेवर ती भाजी होऊन द्यायची आणि चांगली अशी मग मध्ये मध्ये हलवायची, कारण नाही तर मग तिला अशी घालून करपते. मग ती झाली भाजी. एका साईडला भाजी टाकली होती आणि त्या दिवशी अमावस्या होती. मग दर अमावस्येला मी न चुकता तांदळाची खीर करते नैवेद्याला देवींसाठी. मग ते एका साईडला तांदळाची खीर बनवत होती. मग तांदळाची खीर होईपर्यंत इथे फ्लॉवरची भाजी पण रेडी झाली होती. मग तिला मग मस्त कोथिंबीर वगैरे टाकून त्याच्यावर तिला हलवून वगैरे घेतली आणि भाजी मग माझी रेडी झाली होती. मग इथे भाजी पण रेडी झाली होती आणि तिथे भाजी बघत तिथे मी भाजी बरोबर तांदळाची खीर होती ती पण करत होती, ती पण रेडी झाली होती. त्यानंतर मग राधा कशी तिखट कमी खाते आणि माझ्या दादांना त्यांना मग फिकवरण होतं, मग ते फिकवरणसुद्धा करून ठेवलं होतं. फ्लॉवरची भाजी झाली होती आणि मग त्यानंतर आमरससुद्धा त्या दिवशी करून ठेवला होता आणि चपात्या आणि भात असा मग बेत होता जेवणामध्ये. राधा मम्माची कोण आहे इकडे बघ, राधा इथं. राधू कोण आहे? पिल्लू पिल्ला आहे, पिल्ले. राधू आणि कोण आहे मम्माची? पिल्लू. अजून राधा आणि राधू. भूर जायचं. कुठे भूर जायचं? इथं तिथं जायचं. अजून कोणाकोणाला घ्यायचं राधा बरोबर? दीदी कुठे आपली? शाळेत काय करते? बोलली. शाळेत काय करते दीदी आपली? हा काय काय इथं. राधाच्या हातात कोण आहे? बाबू आहे का मिली आहे? बाबू आया बाबूची हवा गेली वाटतं. हवा काय झाली? हवा गेली. आणि मिली कुठे? मिली राधाची मिली इथं. हा हा बाबा. आपण बी जायचं हा आपण बी जायचं सगळेच चालेल. तिला वाटतं आपणच घरात जाऊ आपण. हा जायचं खाली. हा नेलं काय? नेलं नाही नेलं राधाला नाही. बरं आपण बी जाऊ ना, चला आपण पण जायचं. हा चला ये. पॅन्ट घालूया चला, लॉंग पॅन्ट. हां ही नाही, दुसरी पॅन्ट घाल. आत्ताच सगळं आवरले. आता आवरून आता बसलोय निवांत. तर तिथं दुर्वा आहे, तिथे राधाचं खेळणं चाललंय. इकडे खेळते ती. आणि मग आज इथेच थांबते. आजचा ब्लॉग इथेच संपवते. काय डोले हे काय डोले येतं काय?
केलं बंद. हा दे. मग राधाने काहीतरी बनवलंय इथं, असं काहीतरी लिहिलंय त्याच्यावर. काय लिहिलंय काय माहिती काय लिहिलंय? आय लव्ह माय मॉम. अच्छा असं लिहिलंय का? ही कुठली भाषा? तिची भाषा असेल. चुकीची भाषा लिहिली. राधू माहिती ना किती हलते चालते. हा ई थोडा नीट यायला मला. आमचं थोडं राधू प्रॅक्टिस घ्यायला. बर ठीक आहे. अगं, मग केलं का वाळू काम? आजचा ब्लॉग इथेच थांबवते. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.